विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. विषय विसरायचे ताई. कोण नाही? सकाराम, गंगाराम, तुकाराम, आकाराम खोटे आहेत. आबा देसाई खोटा आहे. काय खोटा आहे? खरं नाहीये. अहो साडी खरी नाही, सूत खरं आहे. आणि सुताच्या मागे कापूस खरा आहे. कापूस नसता तर सूत नाही, सूत नसता तर साडी नाही, साडी नसली तर पैठणी नाही, शर्ट नाही, पॅन्ट नाही, काही नाही. तसं आतला जर कापूस देव नसला तर ह्यो गंगाराम नाही, सकाराम नाही, आकाराम नाही, तुकाराम नाही, का कोण नाही हो. म्हणून काल काय म्हणले ते नाही त्यांचं. मी आपलं उदाहरण कसं आहे, ते आमचे मित्र आहेत हो. आता त्यांना बोलणार नाही तर कुणाला बोलणार? तुम्हाला काय, मला तुमचं नाव बी माहित नाही, काय नाही. मग आता काहीतरी समजावून. तसं काय, आपण सगळीच खोटी आहे. हा देहच खोटा आहे. मग देहाचं नाव कसं खरं असेल? मग ह्यातला एक खरा आहे ते समजून घ्यायचं आहे, आणि खोटा आहे ते खोटं जरी असलं तरी खरा समजण्यासाठी त्याची ओळख, त्याची आपल्याला गरज आहे. तुम्ही वाईट वाटून घ्यायचं नाही ताई. हा वाईट वाटून घ्यायचं नाही. आपलं हे प्रेमाचं बोलणं आहे. नाही तर तुम्ही म्हणणार अरे हे उलट काय म्हणायचं, बरं झालं सांगितलं हे खोटी आहेत म्हणून, असं म्हणायला पाहिजे. आता मी सोड म्हणतोय की नाही, अहो हे एक दिवस हे सोडायचंय असं घरात म्हणतोय हो. बायको म्हणते असलं वाईट कशाला बोलताय? अरे वाईट काय त्यात? हे सोडायचंच आहे. आणि नाही सोडायचं म्हटलं तरी तुला ठेवून घेणारच नाहीत. काय आता तुम्हाला, आता आपलं वय झालं समजा, तर आपल्याला घरात ठेवून घेतील का सांगा? आता हे आता जीर्ण व्हायला लागले. आता हे अजून जरा काम करतंय म्हणून तुम्हाला घरात ठेवतात. दूध आणा, साखर आणा, हे आणा, पेन्शन असली तर पेन्शन देतात म्हणून ठेवतात. तुम्ही खोकाय लागल्यावर ठेवणार नाहीत. हे बघा आपल्याला तुम्ही जरा लक्षात घ्या. अजून जरा चेहरे चांगले दिसतात, पण असं एक इमॅजिन करा, कल्पना 20 वर्षानंतर हे मॉडेल कसं दिसेल, असं एक हे करा, इमॅजिन करा, कल्पना करा हो. हे मॉडेल 20 वर्षानंतर कसं दिसेल? बरं असं एक इमॅजिन करा, 20 वर्षापूर्वी हे मॉडेल कसं दिसत होतं. मग आता 20 वर्षापूर्वी हे मॉडेल चांगलं दिसत होतं, आता हे मॉडेल असं दिसायला लागले. 20 वर्षानंतर कसं दिसेल? बाद दिसणार. मग आपल्याला तरी ते मॉडेल आवडेल का? नाही. मग आपल्यालाच आवडणार नाही. मग आपण काय करणार? तर हे आपण म्हणणार बाबा हे मॉडेल आता काय बरोबर नाही, देवा आता दुसरं मॉडेल द्या. मग तुम्हाला इच्छा असली तर तुम्हाला कुठलं मॉडेल पाहिजे ते घ्या म्हणतोय ते. पण कुठलंही मॉडेल टिकत नाही, काळजी करू नका. पण त्या मॉडेल बनवणारा जो कोणी मालक आहे तो मात्र सत्य आहे, आणि मॉडेल सगळी खोटी आहेत. आता परत इकडे येऊया. काय हे भारी आहे, हे आनंदाचं आहे. पण काय झालंय, आपल्याकडे तेवढं पुण्य नाही. तुकाराम महाराज जेवण न घेता भंडाऱ्याच्या डोंगरावर जात होते. आम्ही काय म्हणतोय, पहिलं जेवायचं बघूया आणि मग विठोबाचं बघूया. पहिलं खायचं काय का बघूया, है ना. मग तुम्हाला माहितीये काय झालं पुढे? ते धुंदुकारीला काय सवय लागली, कशाची? त्याला वेशांची सवय लागली. कुठल्या वेशा? तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ह्या 5 वेशा त्यांच्या नादाला लागला. कोण? धुंदुकारी नव, आम्ही लागलोय नादाला. काय हो, काळजी नको नको, बर असू द्या हो. माहिती समजून घ्या, बाळ आहे हो तुमचं, तुम्ही आई आहेसा, समजून घ्या. बरोबर आहे की? तुम्हाला कन्फ्युजन होणार, बरोबर. म्हणून ते मध्ये मध्ये जास्त विचारायचं नसते. पण काय आता हे तुम्ही आम्ही आनंद, तुम्ही चुकला मी समजून घ्यायचं, मी चुकला तुम्ही समजून घ्यायचं, आणि हे देवाचं पान करायचंय. मग आता काय झालं,
तो धुंदुकारी म्हणजे आपण आता ह्या 5 जणांच्या नादाला लागलोय. डोळे रूप पाहण्यात मग्न आहेत, कान शब्द ऐकण्यात मग्न आहेत, त्वचा स्पर्श करण्यात मग्न आहे, जीभ रस चाखण्यात मग्न आहे आणि नाक गंध घेण्यात मग्न आहे. हा कोण? हा बोला की, बरोबर आहे, धुंदुकारी. धुंदुकारी म्हणजे कोण? अज्ञानी जीव. अज्ञानी जीव म्हणजे आपण आता सुद्धा त्या धुंदुकारी सारखं या 5 वेशांच्या नादाला लागलोय. मग आता या 5 वेशा काय करतात? तर डोळ्याचं तेज हरण करतात, कानाची शक्ती, जिभेची या इंद्रियांची शक्ती हरण करतात. मग आता डोळ्यांची शक्ती, पूर्वी कसे दिसत होते डोळे? हा आता हळूहळू नंबर वाढतोयच. कशामुळे माहितीये? हे लय बघण्यामुळे. आणि आता तर काय झाले, लहानपणापासून मोबाईल असल्यामुळं ते 10 वर्षाचं पहिलीत गेलं की मोठ्या भिंगाचा चष्मा लागतो. मग आता ह्या डोळ्यामध्ये एक देवता आहे. डोळ्यामध्ये काय आहे? देवता. तिचं नाव सांगा बरं. हा नाही, बघूया की तुम्हाला, तुम्ही सांगितलं आणि कोण सांगते बघूया की. त्यानं समाधी लागली. माऊली समाधी लागली तुमची, त्याला इलाज नाही. ते काय आहे? त्याला इलाज नाही का? हे ऐकलेलंच नाही हो. पण हेच जर माझ्या बंधू आणि भगिनीनो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रत्येकाला महिन्याला 5,000 रुपये देणार आहे. काय टाळ्या. मग ते खाडकन जाव. काय किती म्हटला? हा कुठे गाडी आली ती? हा हा डोळ्यामध्ये एक देवता आहे. हा तिचं काय नाव? कोण? नाही अंदाजपंची नेम मारू नका, पुढचं विचारणार आहे मी. हा डोळ्यामध्ये एक देवता आहे. तिचं नाव काय? तर सूर्य. काय नाव आहे? आता कानात एक देवता आहे. तिचं नाव काय? दिशा. त्वचेमध्ये एक देवता आहे. तिचं नाव काय? वायू. नाकामध्ये एक देवता आहे. तिचं नाव काय? अश्विनी. जिभेमध्ये एक देवता आहे म्हणजे रसनेमध्ये, तिचं नाव काय? वरुण. ती रसना, तिची देवता, तिचं नाव काय आहे? वरुण. आणि जिभेमध्ये आणखी एक देवता आहे, तिचं नाव अग्नी. म्हणजे अग्नी आणि वरुण एकत्र आहेत. बोलायचं काम, चाकायचं काम, डबल इंजिन, डबल काम आहे. हे एकच काम करते, हे 2 काम करते. 32 पारेकरी ठेवल्यात. जास्त काम करायचं नाही, जास्त बोलायचं नाही, पण हे बोलल्याशिवाय राहत नाही, मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. खाऊ नये ते खाते, डॉक्टरकडे जाते. म्हणून रसना जी आहे का नाही, जिनं कंट्रोल केली रसना, ती रसना एकाच ठिकाणी कंट्रोल होते. परमामृते रसना ओलावली. परमामृत जर मिळालं तर ह्या रसनेचं, हे विषयांचं सेवन आणि विषयांचं बोलणं थांबतंय. मग ज्ञानी जो असतो ना, तो जास्त बोलत नाही. काका बघा, काय बोलायचं महाराज? बोलण्यासारखं काय आहे? काय बोलायचं सांगा? एक था राजा, एक थी रानी, दोनों की हो गई शादी, दोनों हो गए बड़े, दोनों को हो गए छोरे, फिर दोनों मर गए, खत्म कहानी. काय कहाणी? ही कहाणी अशी नाही, ही कहाणी संपतच नाही. आमची कहाणी 13व्याच्या अगोदर जातात, 3ऱ्यातच खतम करा म्हणतात. ह्याला 13 दिवस सुद्धा ठेवू नका, एवढा वेळ. आणि इथं तर आमची संतांची पुण्यतिथी साजरी करतात. ज्ञानदेवांची 12व्या शतकामध्ये होऊन गेले, त्यांचा प्रगट दिन साजरा केला जातो, त्यांची पुण्यतिथी साजरी, त्यांची समाधी साजरी. आमचं जीवनच असं आहे की ह्याचा जीवनातला एक क्षण सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा नाही.
ना तीर्थरूप, ना पुण्यतिथी, ना वर्षश्राद्ध. वर्षश्राद्ध सुद्धा आता घालत नाही तो. अकाराम. ताई, नाही आपल्याला कोण लक्षात ठेव, कोण नाही हो. कौलो मधलं कोण लक्षात ठेवणार. गेली ती बरं झाली म्हण. लई ताप देत होत. सुनबाई ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करताय ना, ते आत काय म्हणतात कुणाला माहित. म्हातारं कधी एकदा जातंय कुणास ठाऊक. आमचं परवाच सांगतो तुम्हाला, कुठं सांगू नका. कॅन्सर डिटेक्ट झाला. कॅन्सर डिटेक्ट झाला कुणाला, सासऱ्याला. आमच्या नाव. सुनबाई काय म्हणल्या, तेवढी जमीन नावावर करा मग जावा. काय हे संसार आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही. मग आपण जरा सतर्क होऊया. हे सतर्क होण्यासाठी चाललंय सगळं. तुम्ही, मी, सगळ्यांनी. माझ्यासाठी, तुमच्यासाठी, हे सगळं दोघांसाठी आहे. वक्त्यासाठी, श्रोत्यासाठी. मग तो धुंदुकारी, तो 5 ह्या नादाला लागला. मग त्यांची काय झाली, हे जे दिले होते ना इंद्रिय, देवता, त्यांचं कार्य, त्यांची शक्ती कमी झाली. आणि कमी झाली ही ठीक आहे, पण चांगल्या कामात शक्ती गेली नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख. हे इकडे बघत बसलं बाहेर. तुम्हाला एक विचारू प्रश्न. तुम्हाला हे सगळं दिसतंय ना, दिसतंय ना सगळं. आता ते दिसतंय ते कुणामुळे दिसतंय हो. दिसतंय ठीक आहे, पण दिसतंय कुणामुळे. डोळ्यामुळे. आणि डोळ्याला कुणामुळे दिसते. डोळ्याला दिसतंय ठीक आहे, असू दे, पण डोळ्याला कुणामुळे दिसते. पण डोळ्याला दिसते असं जर म्हटलं तर आंधळ्याला दिसत नाही. आणि झोपल्यावर बी दिसतंय स्वप्नात, त्यावेळेला तर डोळा नसतो. मग त्यावेळेला कुठला डोळा असतो ज्याच्यामुळे स्वप्न दिसते. डोळियाचा डोळा उघडेला जेने, लेवविले आनंदे लेणे आनंदाचे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही मूर्ती विटेवरी. डोळ्याला नाही दिसत, कानाला ऐकायला येत. मग आम्हाला ही शक्ती दिलीये आणि आता शक्ती आमची कमी व्हायला लागल्या. आणि तुकाराम महाराजांनी, संतांनी ती शक्ती ह्याच्यात वापरली आणि आम्ही ती शक्ती ह्याच्यात वापरना, नको तिकडे वापरायला लागलोय. आणि त्यामुळे आमची बॅटरी आता डाऊन झाल्या. आणि जे ब्रह्मचारी असतात, जे संन्यासी असतात, जे साधक असतात, जे ऋषीमुनी असतात, त्यांची बॅटरी कायम चार्ज असते. का माहितीये का, ती बॅटरी इकडे तिकडे घालवतच नाहीत. आम्ही रिळा बघत बसतो आणि ती बॅटरी डाऊन होत्या. तसं हे संसारातल्या सगळ्या रिला बघत बसतोय आम्ही आणि ती बॅटरी सगळी डाऊन व्हायला लागल्या आणि त्यांची बॅटरी चार्ज असते. तसं ह्या धुंदुकारीनं म्हणजे आपणच हे बॅटरी आता खराब करायला लागलोय. देवानं दिलेली प्राणाची शक्ती, इंद्रियांची शक्ती घालवायला लागलोय. आता इथं घालवली की नाही शक्ती, आता का आली. कुठं काय विचार केलाय. अहो चार्जिंग चालू आहे, चार्जिंग चालू आहे. पण काय झालंय, आमचे इंद्रिय डिस्चार्ज व्हायला लागल्यात. उलट चार्ज व्हायला पाहिजेत. आता चार्ज झालेलं कसं काढणार, त्याचा चेहरा टवटवीत होते. चार्ज झाल्यावर, मोबाईल चार्ज झाल्यावर स्क्रीन कसा होतोय, ब्राईट. आणि मोबाईलचं बॅटरी कमी झाल्यावर स्क्रीन कसा होतोय, डिम. आणि त्याला बॅटरी लाव म्हटलं तर ते म्हणते बॅटरी सुरू करू शकत नाही का, 15%च राहिले. तसं आता हे 15%च राहिले. आता लय मोठी बॅटरी सुरू कर नका, जेवढं दिसतंय तेवढं बघा. पुढे काय घेऊया गाडी. काय झालं मग, धुंदुकारी कुठं झाला, ते शब्द स्पर्श रूप रस गंधाच्या नादाला लागला, सगळी शक्ती गेली. मग ह्या वेशांनी काय ठरवलं, शब्द स्पर्श रूप रस गंध
काय ठरवलं, हे आपल्या काय कामाचं आता गिरायक राहिलं, याला आता जाळा, म्हणून त्याचं वर्णन केलंय, त्याला विस्तू ठेवून जाळला. तसं ह्याला पण आता हे ज्यानं ते भोगलं, ज्यांना भोगलं तेच आता ह्याला जाळायला निघाल्यात. ह्याला घेऊन आता ह्याला ज्याच्यासाठी सगळं आयुष्य घालवलं, डोळ्यांनी रूप बघितलं, हे केलं ते केलं, त्याला आता जाळायला निघाले. मग आता तो कोण झाला, तो झाला प्रेत योनीत गेला. त्यांनी काय मुक्तीच्या वासना होत्या, ते आलं प्रेत म्हणून. मग इकडे गोकर्णाला समजलं, काय समजलं की आपला भाऊ असा असा गेलाय आणि आता त्याचं श्राद्ध करूया. त्यानं श्राद्ध करून आला, 2 वेळा गयेला श्राद्ध घातलं. ते गयासूर नावाचा राक्षस होता, त्यानं वर मागितला आणि माझा उद्धार होईल म्हणून ते सगळं कथा सोडून देऊया. मग ते आला, आल्यावर बघितलं की बाबा भाऊ गेलाय आणि आता काय करायचं. मग त्याला एक दृश्य दिसलं. काय दृश्य दिसलं तर तो आपला जो भाऊ आहे तो पहिल्यांदा बरंच काय केलेले, डुकराच्या रूपात दिसला, प्रेताच्या रूपात दिसला, ह्याच्यात दिसला, म्हणजे त्याचे पुढचे जन्मच दिसले त्याला. त्या वासनेनं ते आता कोण होणार पुढं, डुक्कर होणार, गाढव होणार, बैल होणार, त्याच्या वासना. एखाद्याला मारायची सवय असते हो, पायात पाय घालायची, मग ते बैल होते हो, ते बैल शिंग घालते ना. एखाद्याला असं काय म्हणतो आपण त्याला, ढुस ढुस, तसं ढुस मारणारा तो पुढं, आणि दुसऱ्याचं चोरतंय की नाही ते घुस होते, मग पुढं उखरत बसते. मग त्या आल्यावर त्याने काय सांगितलं, मी तुझा भाऊ आहे. भाऊ आहे हे काय सगळं आता वाचून दाखवत नाही, वेळ नाही. भाऊ आहे आणि मला बाबा आता उद्धार कर. भावानं सांगितलं, हो भावालाच सांगितलं, गोकर्ण म्हणजे विवेकाला सांगितलं. कुणी सांगितलं, अविवेकानं सांगितलं. म्हणजे त्याच्यात जिज्ञासा निर्माण झाली की श्राद्ध करून बाकीचं काय करून माझी मुक्ती होत नाही, माझं अज्ञान जात नाही, माझ्या वासना जात नाही, आता तूच काहीतरी कर. काय करू तर काय म्हणले, बाबा तू विचार कर काय करायचं. आणि म्हणून त्याला संतांनी सांगितलं की तू काय कर, तू भागवत कथा कर. काय कर, याचा अर्थ काय घ्यायचा, का जपतप करीशी खटपट करीशी काही ज्ञानाविन मुक्ती नाही. कोणी उलटे टांगून घेती, कोणी डोळ्यातून पाणी काढती, कोणी प्राण अपान मिळविती, यापासून चित्त शुद्ध होई परी ज्ञानाविन मुक्ती नाही. हे सगळं जप तप पंचांगनी साधन उलट टांगून घेतलं, एका पायावर तपश्चर्या केली, अग्नी पेटवून मधी उघडा बसला, हे कसलं, त्यानं काय होत नाही. जप तप कर, काय क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध म्हणले. हे सगळं केलं तरी एक ज्ञान नसलं तर जीवाचं अज्ञान ग्रंथी संपत नाहीत. म्हणून त्यानं भागवत कथा सुरुवात केली. आणि मग काय माहितीये, तो धुंदुकारी कुठे येऊन बसला, हा ऐकायला येऊन बसले. मग कुठं कशात बसला, बांबूत. मग त्या बांबूला किती गाठी आहेत, 7 गाठी आहेत. मग आता पहिल्या दिवशी की एक गाठ फुटली, दुसऱ्या दिवशी, आणि 7 दिवसामध्ये तो जो प्रेतात्मा होऊन जीव तो त्या बाशामध्ये वेळूमध्ये त्या बांबूमध्ये बसलेला तो काय झाला, मुक्त झाली कथा, झाला मुक्त झाला. कुठं काय बासूची एक कल्पना झाली, आता बासा झाला की नाही, आपण म्हणतो आता बांबू, मग बांबू आला की नाही म्हणा बांबू तयार करते. मग बांबू तयार केला की धुंदुकारी म्हटलं की त्यात एक धुंदुकारी बसवते. कोण, मनच बांबू होते, मनच धुंदुकारी होते. मग ते मन म्हणते 7 गाठी होत्या. मग त्याला असं बघितलेलं असते ना, गावात मानगा बघितलेला असतोय आपण, वेळू ते 7 कप्पे करते, मनच करते. मग पहिल्या दिवशी गाठ फुटली, मग त्यातला एक मानग्यातली एक गाठ फोडते. आणि काय झालं, मग कुठं काय झालं, शब्द आले
माणगा तयार झाला. माणगा मनाला दुसरं काय सांगितलं, चहा ठेवला. ते माणगा गेला, तो बासू गेला, तो धुंदुकारी गेला आणि चहा झाला. आणि काय झालं म्हटलं तर कुठं काय झालं त्यावेळा, तो हाय तसाच आहे धुंदुकारी. असं काय होत नसते. त्यांनी काय सांगितलं तर हा बासू आहे, हा बासा आहे, हा केळकाट म्हणतात का, हा केळकाट आहे. हा तर त्याला जसं 7 पेरं होती, 7 काय म्हणतात त्याला, पेरीच ना, पेरी, तशी ह्याला बी 7 पेरी आहेत. आता ती कुठली 7 पेरी, तर 2 सांगतो, म्हणजे 2 प्रकार सांगतो. तुम्हाला कुठला घ्यायचं ते घ्या. याच्यात 7 पेरी आहेत. ह्या 7 पेरी फिटल्याशिवाय हे मोकळा होत नाही. कोणकोणते तर पहिलं सांगतो, डोंगरे महाराजांनी सांगितलेलं सांगतो. पहिलं, हा जीव द्रव्यामध्ये आसक्त असतो. दुसरा, पुत्रामध्ये आसक्त असतो, पत्नीमध्ये आसक्त असतो, घरामध्ये आसक्त असतो, कुटुंबामध्ये आसक्त असतो, जनांच्या मध्ये आसक्त असतो, सोन्यामध्ये आसक्त असतो. ही 7 पेरी आहेत, ही सोडायची आहेत. आणि आमचे महाराज म्हणतात हा जीव अंतरात्मा विसरून बाह्यात्मा झालाय, बहिरात्मा. मग हे बहिरात्मा 10 जणांच्यात गुंतलाय असं आमचे महाराज सांगतात. कोणकोणते ते सांगतो. पुत्र, कन्या पुत्र, दास दासी, नोकर चाकर, शेती घर आणि सोनं चांदी. बस काय त्यातलंच पाहिजे ना. शेती घर पाहिजे, सोनं चांदी पाहिजे, दास दासी पाहिजेत, आणि काय पाहिजे, हा काय झालं, हा कन्यापुत्र. हे 10 जण, 10 हे बहिरात्मा. आणि जीव हा बहिरात्मा झालाय आणि जीवाला काय व्हायचंय, अंतरात्मा, परमात्मा. मग हे बहिरात्मा जोपर्यंत मागं वळत नाही तोपर्यंत तो अंतरात्मा होत नाही, आणि अंतरात्मा जोपर्यंत परमात्म्यात जात नाही तोपर्यंत तो मुक्त होत नाही. हे झालं पहिलं. आता दुसरं सांगतो. आपल्या या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार. ही एक एक चक्र जोपर्यंत हा जीव हा ओलांडत नाही किंवा त्याची वृत्ती ऊर्ध्वगामी होत नाही तोपर्यंत हा काय होत नाही, तो या सगळ्या चक्र म्हणजे ते त्या ठिकाणी वासनेचं स्थान आहे. त्याच्यावर पाकळ्या आहेत. 4 पाकळ्या, 6 पाकळ्या, 10 पाकळ्या, 12 पाकळ्या, 16 पाकळ्या आणि 2 पाकळ्या आणि सहस्त्रार. हे यातनं जोपर्यंत वर होत नाही तोपर्यंत ह्या इंद्रियांच्या वासनेच्या कक्षेतनं तो मोकळा होत नाही. दुसरा अर्थ. ते आता पुढं लय त्याच्यावर बोलायचं म्हटलं तर भरपूर बोलता येईल, पण आता त्याची आवश्यकता नाही. तिसरं, ज्ञानाच्या भूमिकेतनं जर विचार केला तर ज्याला उद्धार करावासा वाटतोय आपला, त्याच्या अंतकरणात निर्माण झालेला विचार म्हणजे शुभेच्छा आहे. ती त्या धुंदुकारीच्या मनामध्ये निर्माण झाली मेल्यावर, पण त्याचा भाऊ चांगला होता म्हणून त्याच्यासाठी भागवत कथा निर्माण केली, त्यांनी सत्संग केला आणि त्याच्या ज्या शुभेच्छाला काय मी उद्धार पावेन, काय करील कृपा नारायण, त्याला काय दिली, साथ दिली. आणि साथ देऊन त्याच्या शुभेच्छेच्या मध्ये त्यांनी शुभेच्छा, सुविचारणा, तनु मानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भावना आणि तुर्यगा अशा 7व्या भूमिकेवर 7व्या दिवशी नेऊन ठेवला. आम्ही कुठल्या भूमिकेवर आहेत? शुभेच्छा व्हायला पाहिजे पहिल्यांदा. काय शुभेच्छा आहे तर माझं अज्ञान कसं नाहीसं होईल,
माझी जीवदशा कशी नाहीशी होईल, मला संत कधी भेटतील आणि संताकडे जाऊन मी जे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू आहेत त्यांच्याकडून अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ कधी समजावून घेऊन असं आपल्या अंतकरणामधले मल विक्षेप आणि आवरण दोष कधी जातील, माझ्या वासना कधी कमी होतील, असं अंतकरणात जिज्ञासा निर्माण होते. त्याला म्हणतात शुभेच्छा. आता तीच आमच्याकडे नाही. ती नसल्यामुळं सुविचारणा म्हणजे आम्ही विचारायला जायचा प्रश्नच नाही आणि मग ते विचार